असं म्हणता की हा व्हिडिओ आकाने पाहिला. मग या सगळ्यामध्ये आका कोण, वाल्मिक कराड की मग विष्णू चाटे? आका वाल्मिक कराड, विष्णू चावटे हे प्याद आहे. अच्छा, आका प्याद आका हे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे. बरोबर. तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणाला होता, व्याख्या क्लिअर केली, तुम्ही नावही सांगितली. बरं, चला, तुम्ही असं म्हणालात की आकाच्या मोठ्या आकाने जर व्हिडिओ पाहिला असेल तर मग जेलवारी नक्की, असं तुम्ही म्हणाला होता. 100%. तुम्हाला असं वाटतं की मोठ्या आकाने मला व्हिडिओ नाही पाहिला वाटत, असेल? मला नाही वाटत, मला वाटत नाही. माझा हार्ट त्याला सांगत नाही की धनंजय असले त्यांनी म्हणजे हे बघा, परत माझा आरतुरा येतो. तो लहान असल्यामुळं माझ्याकडनं आरतुरा शब्द येतो, मला माफ करा. परंतु धनंजय मुंडे यांनी तो पाहिला असेल असं मला अजिबात वाटत नाही. पण आकाने मात्र 100% पाहिला असेल आणि चाट्याने पण पाहिलेला आहे. चाटे म्हणत होता 20 मिनिटात आणून देतो, 20 मिनिटात आणून देतो, माणूस आणून देतो असं म्हणत होता. कोण? चाटे. धनंजय देशमुख जो भाऊ आहे ना, त्याचा आणि त्याचा 36 वेळा कॉल रेकॉर्डिंग आहे. 36 वेळा, 36 पैकी 35 वेळा फोन धनंजय देशमुखनी चाट्याला लावलेला आहे. आणि चाटे दर वेळेस म्हणतोय 20 मिनिटात भाऊ पाठवतो, 20 मिनिटात भाऊ पाठवतो. आणि 36वा कॉल केला की दैठण्यामध्ये सापडलाय, त्याला पाठवतो. त्याची डेड बॉडीच पाठवली चाट्याने, बाकी काहीच पाठवलं. पण मग खंडणी प्रकरणामध्ये तरी धनंजय मुंडे यांचं नाव हे तुमचं कन्फर्म आहे? चौकशीत आलं तर येईल ना नाव त्यांचं. चौकशीमध्ये मी जे म्हणलंय 7 बैठक, 7 काय ते संत तुकारामांच्या ग्रंथाचं विमोचन करायला आलते का? ज्ञानेश्वरीला अमृत येती ही पैजा जिंके माझी माय मराठी, त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं का? हे अल्ताफ तांबोळी आणि तो शर्मा कशाला आले होते? नेमकं कशाचं प्रकाशन होतं? जून महिन्यात तर काय पाऊस पडेल याचं काय प्रकाशन करतात का? आता कसा पाऊस पडणार आहे असं काही पुस्तकाचं हे होतं का? तसं नाही का? होय, कोणाचा ऐकला होता म्हणून त्याची माहिती घ्यायला आलते का? तसं काय नव्हतं. पण आज तुम्ही